त्याचा कसलाही आणि कोणताही भयंकर द्रोह केला तरी त्यामुळे घडणाऱ्या पापाची जबाबदारी आमच्या शिरावर येत नाही. डॉक्टर आंबेडकर, तुमच्या तथाकथित अराष्ट्रीयपणाची जबाबदारी तुमच्यावर नसून ती आमच्यावर सुद्धा आहे. त्या पापाचा धनी मी देखील आहे. गांधीजी, मी ह्या राष्ट्राचा अगर धर्माचा उपासक नाही, परंतु माझ्या ठाई असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा मी परम उपासक आहे. ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवांची माणुसकी धुळीप्रमाणे तुडवली जात आहे, ती माणुसकी मिळवण्यासाठी ह्या राष्ट्राचं मी कितीही नुकसान केलं तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे. डॉक्टर, तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या बरोबरच मुस्लिम आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याकांच्या विषयी जे आत्मीयतेने बोलला ते ऐकून मला खूप बरं वाटलं. अस्पृश्यांच्या बरोबर तुम्ही इतरांचाही विचार करता ही तुमच्या देशभक्तीची साक्ष आहे. खरं आहे तुमचं म्हणणं, पण मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे अल्पसंख्याक समाजाची स्थिती अस्पृश्य समाजाशी तुलना करता पुष्कळशी बरी आहे. त्यांचं राजकीय स्वातंत्र्य गोलमेज परिषदेनं मान्य केलं आहे. काँग्रेसनेही त्याला मान्यता दिली आहे. मग अस्पृश्यांबद्दलच आपलं धोरण वेगळं का? डॉक्टर आंबेडकर, अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अभिन्न असा भाग असल्यामुळे त्याला हिंदूंपासून वेगळं करण्याला मी विरोध करतो. त्यांना राखीव जागा देण्यासाठी मी अनुकूल नाही. बरं झालं गांधीजी, आपलं हे मत प्रत्यक्ष आपल्या तोंडातूनच कळलं. याचा अर्थ आपल्याला माणसापेक्षा धर्माची अधिक काळजी आहे. मी समजलो नाही डॉक्टर आंबेडकर. आपल्या धर्मानं सांगितलेल्या परंपरेनुसार व जातीनुसार आपण आपला व्यवसाय करावा असं आपण सांगता, पण बुद्धीच्या जोरावर माणसांना मोठं होणं आपणाला व आपल्या धर्माला अपेक्षित नाहीच असं मला वाटतं. पण गांधीजी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या दृष्टीनं धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. पण डॉक्टर आंबेडकर, तुमचाही जन्म याच धर्मात झालाय हे तुम्ही विसरू नका. होय होय गांधीजी, अगदी बरोबर बोलला तुम्ही. मीही या हिंदू धर्मातच जन्माला आलो आहे, कारण ते माझ्या हातात नव्हतं. पण आता मी कोणत्या धर्मात मरायचं हे मात्र निश्चितच माझ्या हातात आहे.